पहिल्या पर्वाला खूपच चांगला प्रतिसाद मिळालेला आहे, खूपच प्रतिसाद चांगला दिला आहे. काही देणगीदारांनी अतिशय चांगली देणगी दिली आहे आणि जवळजवळ 100 लोकांनी रजिस्ट्रेशन करून संघाला कमिटीला मदतच केलेली आहे. ही जी टुर्नामेंट होती ती अतिशय अशी सुंदर अशी टुर्नामेंट होती आणि या सुंदर टुर्नामेंट मध्ये खूपच चांगलं झालेलं आहे. मार्टीएल ए हे पहिले विजेता सुरुवात झालेली आहे आणि पहिले विजेता म्हणून घोषित झालेले आहेत. आता त्यांचं नाव हे सुवर्णाक्षराने नाव कोरण्यात येईल, कारण पहिलीच मॅच मध्ये पहिल्याच टुर्नामेंट मध्ये विनर झालेले आहेत. केव्हाही जो पहिला असतो तोच लाडका असतो. विघ्नेश वाडे खूपच छान अशी टुर्नामेंट झालेली आहे. टुर्नामेंटला खूपच प्रोत्साहन मिळालं आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे मार्टीएल ए अंजनवेल एकही सामना हरलेला नाहीये. या टुर्नामेंट मध्ये एक जबरदस्त असा अचिव्हमेंट केलेला आहे. त्यांचा जो दबदबा निर्माण होता पंचकोशीत, अंजनवेल पंचकोशीत मध्ये जो दबदबा आहे तो त्यांनी विश्वकर्मा पांचाल ज्ञाती समाजामध्ये देखील ठेवलेला आहे. अतिशय सुंदर अशी फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, अष्टपैलू असे खेळाडूंचा भरणा पहा, प्लेयरांचा उत्साह पहा, किती आनंदित आहेत. विजय गणपती बाप्पा मंगलमूर्ती. अतिशय सुंदर मार्टीएल ए टीमचे सर्वच खेळाडू आनंदित आहेत, द्विगुणित झालेले आहेत आणि श्री विश्वकर्मा पांचाल महाराज की. खूपच पहिलं पर्व होतं आणि या पर्वामध्ये सामने झाले. कमिटी मेंबर जरा पुढे या, सर्व कमिटी मेंबर पुढे या. लहू कुर्दुनकर, चैतन्य किल्लेकर, कुलदीप वाडकर, पंकज नेवरेकर, जितेंद्र नेवरेकर, ऋत्विक नेवरेकर, जीवन नाही आहे ना, जीवन मंदार वाडकर. कमिटी प्लेयर पुढे या. श्री विश्वकर्मा चॅम्पियन लीगचे कमिटी मेंबर पुढे या. पहा, उपविजेता झालेले संघ देखील खूप आनंदित आहेत, कारण ते उपविजेता झालेले आहेत, रनरअप आहेत. त्या पहिल्या पर्वातील रनरअप यांचं देखील नाव कोरण्यात आलेलं आहे. मार्टीएल हे संघ डिझर्व करत होता. खूपच चांगलं त्यांनी क्षेत्ररक्षण, फलंदाज आणि गोलंदाजी याच्यामध्ये वर्चस्व गाजवलं आणि अखेर त्यांचं स्वप्न जे त्यांच्या प्लेअरचं होतं ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि पहिले मानकरी ठरलेले आहेत, विजेता चषक घेऊन जाणार आहेत. कृपया मार्टीएल ए टीम एका साईडला आणि गावदेवी माझी त्रिमुख लेफ्ट साईडला. माझ्या डाव्या साईडला गावदेवी माझी टीम, गावदेवी माझी त्रिमुख बराडी डाव्या साईडला उभे राहा. साजन डाव्या साईडला तुम्ही उभे राहा. डाव्या साईडला गावदेवी माझी त्रिमुख संगमेश्वर डाव्या साईडला उभे राहा तुम्ही प्लीज. डाव्या साईडला मध्ये विश्वकर्मा महाराजचा जो फोटो आहे तो सोडून सर्वांनी उभे राहायचं आहे. विश्वकर्मा महाराजांचा फोटो जो आहे, छोटे खेळाडू यांना देखील बाजूला करा. कृपया चेतन बाजूला हो. अंजनवेल मार्टीएल ए टीम एक साईडला उभे राहा आणि गावदेवी माझी त्रिमुख भराडी एक साईडला उभे राहा. माझ्या उजव्या साईडला मार्टीएल टीम, माझ्या डाव्या साईडला गावदेवी माझी त्रिमुख भराडी हे असेल. खूपच सुंदर आजचा माहोल, खूपच डोळ्यात साठवून घेण्यासारखा आहे, डोळ्याचे पारणे पडणार आहे. टुर्नामेंट होती. हॅलो बाजूला वा, कॅमेरा बरोबर बाजूला वा. सगळे खेळाडू लाईन मध्ये राहा. विजेता उपविजेता उजव्या साईडला, माझ्या उजव्या साईडला विजेता संघ राहील आणि माझ्या डाव्या साईडला उपविजेता संघ राहील. माझ्या डाव्या साईडला उपविजेता संघ
गावदेवी माझी भरारीन डावा सिंग डाव्या साईडला विजेता संघ पुढे फक्त विजेता संघ माहिती संघ फक्त विजेता संघ समोर येईल कृपया तुमचे 11 किंवा 12 खेळाडू एका लाईन मध्ये उभा करा कप्तान वाईस कप्तान सागर किल्लेकर अमित आपले 11-12 खेळाडू एका लाईन मध्ये उभे करा आणि साजन किल्ले वाडकर यांनी देखील आपले टीम पुढील जे संभाषण आहे ते आमच्या कमिटीचे तारणहार आणि अध्यक्ष म्हणून आम्ही घोषित केलेले आहे विजयानंद वाडकर हे पुढील सर्व समावेशन करतील निवेंडकर विजयानंद निवेंडकर सॉरी हे आता पुढील विश्वकर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व पहिलं आज इथे संपन्न झाले दिनांक 4 आणि 5 जानेवारी 2025 आणि या स्पर्धेचं अतिशय वर्णन करावं तेवढं कमीच आहे। या स्पर्धेसाठी आभार म्हणून जे मानणं आवश्यक आहे कारण जे देणगीदार आहेत ज्यांनी चषक आणि रोख रक्कम आम्हाला देणगी म्हणून दिली त्यांचे आभार मानणे तर आवश्यकच आहे। श्री स्वप्नील निवेंडकर, श्री चंद्रकांत शिवराम वाडकर, श्री राजन पांचाळ, श्री जयवंत किल्लेकर यांनी चषकासाठी आम्हाला देणगी दिलेली होती। त्याचप्रमाणे दुसरे आमचे जे देणगीदार आहेत रवींद्र वाडकर, श्री योगेश पांचाळ, सौ प्रज्ञा वाडे, श्री पंढरीनाथ नेवरेकर, श्री प्रसाद नेवरेकर, विवेक मालगुणकर, अजित नरवेकर, उदय वाडकर, रवींद्र नरवेकर, राजेंद्र नरवेकर, कुमारी प्रशंसा निवेंडकर, शिवराज नेवरेकर, अरुण मेस्त्री आणि श्री शैलेश कुर्दुनकर। त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेचं जे आयोजन आहे त्यामध्ये ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं जे आज आपल्याला संपूर्ण मुंबई पासून पुण्यापर्यंत जे लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला दिलेलं आहे त्याचे प्रायोजक आहेत श्री स्वप्नील निवेंडकर आणि अगदी आयत्या वेळेला जे सौरभ मयेकर म्हणून आहेत त्यांनी ही आपल्याला सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल आमचं हे मंडळ त्यांचे आभारी आहे। त्याचप्रमाणे 2 दिवस ज्यांनी आम्हाला उत्तम खाणं दिलं आज भरपेट खाणं नक्कीच झालेलं आहे ते तृषाली सोनावणे म्हणून त्यांचे सुद्धा आभार आणि त्याचप्रमाणे आज सकाळच्या वेळेला ज्यांनी नाश्ता दिला ते मनोहर सुधाकर साटेलकर त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो। त्याचप्रमाणे संकेत वाडकर यांचे सुद्धा आम्ही नाश्त्याच्या दृष्टीने आभार मानतो। साऊंड सिस्टीम साठी आपल्याच समाजातील श्री पंढरीनाथ जयवंत पिंपरकर यांनी आपल्याला ही साऊंड सिस्टीम उपलब्ध करून दिली त्यांच्याबद्दल सुद्धा आपण त्यांचे आभार मानतो। हे ग्राउंड उपलब्ध झालेलं आहे नगर परिषदेच्या कृपेने त्यामुळे नगर परिषद रत्नागिरी यांचे सुद्धा आपण इथे आभार मानतो। 2 दिवसापूर्वी या ग्राउंडची अवस्था फार कठीणच होती कारण इथे येऊन पाहिलं तर फार ग्राउंडची ठेव वगैरे अशी झालेली होती पण श्री सौरभ मलुष्टे की ज्यांनी काल उद्घाटन केलं त्यांनी जेसीबी इथे उपलब्ध करून दिला आणि जवळपास 2.5 तास जेसीबी आम्ही वापरून हे ग्राउंडचे लेवल केले त्याबद्दल त्यांचे सुद्धा धन्यवाद आहेत। आपल्याच समाजातील श्री मंगेश नेवरेकर हे इथे 3 दिवस ठाण मांडून आहेत त्यामुळे त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो। ज्यांची प्रकृती फारच कठीण होती मधल्या काही काळामध्ये ते श्री प्रभाकर शिवराम वाडकर हे इथे उपस्थित राहिले त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो। तसेच श्रीमती रजनी वाडकर यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो ज्यांनी जी मराठी हा चॅनल जो गाजवलेला आहे असे आपले धीरज साठवेलकर ते इथे उपस्थित राहिले त्यांचे सुद्धा आम्ही मंडळातर्फे आभार मानतो। आपल्याला ही जी विश्वकर्माची तस्वीर उपलब्ध करून दिली ते श्री किसन नेवरेकर यांचे सुद्धा आम्ही आभार मानत आहोत।
अंपायर म्हणून ज्यांनी काम पाहिलं, कारण पूर्ण दिवसभर उभं राहायचंय आणि काम करायचंय, ते साजिद आणि खालिद, कारण आयत्या वेळेला त्यांचं आम्ही निवडणूक केली आणि त्यांनी 2 दिवस येण्याचं कबूल केलं आणि पूर्णपणे प्रामाणिकपणे त्यांनी त्यांचं काम केलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आहेत. थोड्याच वेळापूर्वी इथे पत्रकार सुधाकर सावंत येऊन गेले. त्यांनी या आपल्या संपूर्ण रत्नागिरी टाइम्स मध्ये बातमी देण्याची जबाबदारी घेतलेली आहे, तर त्यांना सुद्धा त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतो. त्याचप्रमाणे कॉमेंटेटर म्हणून गचाळ असा शब्द जो वापरत होते ते दिनेश नेवरेकर, सचिन वाडे, प्रणय कुर्दोणकर यांनी अतिशय छान कॉमेंट्री इथे सांगितलेली आहे आणि हिंदीमध्ये साजिद यांनी सुद्धा कॉमेंट्री सांगितलेली आहे, त्याबद्दल त्या कॉमेंटेटरचे आम्ही आभार मानतो. या कमिटीमधले कुलदीप वाडकर, ऋतिक नेवरेकर, दिनेश नेवरेकर, लहू कुर्दोणकर, मंदार वाडकर, जीवन वाडकर, चैतन्य किल्लकर आणि ज्याच्या मुलाचा थोडासा ऍक्सिडेंट झाल्यामुळे ते याच्यामध्ये सहभागी होऊ शकले नाही असे सागर बोंडकर हे आमच्या कमिटीमधले आहेत, त्यांचे सुद्धा आभार आहेत. आणि विशेष आभार की संपूर्ण या टुर्नामेंटची टेक्निकल बाजू ज्यांनी सांभाळलेली आहे ते म्हणजे आमचे जितेंद्र नेवरेकर, त्यांचे सुद्धा आभार आहेत. कारण कालच्या दिवसामध्ये सगळ्यांना टेक्स्टमध्ये अपडेट देण्याचं काम श्री जितेंद्र नेवरेकर यांनी केलं. हे सुद्धा आमच्या कमिटीमधले खंदे फलंदाज आहेत. आणि जिथे सर्व कमी तिथे उभा राहणारा म्हणजे आमचा पंकज नेवरेकर, त्याचे विशेष आभार आहेत. अगदी पाणी आणणं असू दे, खुर्च्या आणणं असू दे, ग्राउंडच्या बाहेर चेंडू गेलेला असू दे, तो आणायचा असू दे, कोणतीही गोष्ट त्या माणसाने करायची सोडलेली नाही आणि पूर्ण वेळ त्याने आपलं स्वतःचं इथे योगदान दिलंय, त्याबद्दल त्याचे विशेष आभार आहेत. ज्यांनी बऱ्याच जणांचं मी नाव घेतलेलं आहे, अज्ञात एखादे कोण राहिलेले असतील तर त्यांचे सुद्धा मी शब्दसुमनाने आभार मानतो. आणि आपल्या बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करूया. अजून कोण राहिले? सन्मान चिन्ह दे. सन्मान चिन्ह विजेता आणि उपविजेता. निडलेवाडी हनुमान ए टीम कप्तान. निडलेवाडी ए टीम कप्तान कोण आहे? प्रथमेश. तो नसेल तर त्यांच्या टीम मधला कोणी पुढे या. सन्मान चिन्ह घ्यायचं आहे कमिटीतर्फे. तुम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे. ज्या ज्या संघाने पार्टिसिपेट केलेलं आहे त्या सर्व संघांना कमिटीतर्फे सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. तरी हनुमान ए संघाचे जो कोणी सदस्य असेल, खेळाडू असेल, त्यांनी त्वरित इथे या. अन्यथा मंदार तू घे ना, लवकरात लवकर धावा दे. हनुमान बी संघाचा कप्तान विनय याने आपल्या टीम तर्फे सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. विनय कुर्दुनकर, प्रदीप कुलदीप वाडकर यांच्याकडून घ्यायचं आहे. पुढील गाव दे हनुमान ए ना, जय हनुमान ए. ह्या संघातील कोणी खेळाडू असेल त्यांनी या सन्मान चिन्ह घेण्यासाठी. पुढील सन्मान चिन्ह हे जितेंद्र नेवरेकर यांच्या हस्ते देण्यात येईल. अंजंगल मार्टियल बी चे कप्तान गौरव सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. त्यांना सन्मान चिन्ह ऋतिक नेवरेकर देतील. नाही
जय हनुमान सिंह चे कप्तान प्रदीप, जय हनुमान सिंह चे कप्तान प्रदीप यांना सन्मान चिन्ह चैतन्य किल्लेकर यांनी दिले. चैतन्य किल्लेकर पुढे, कमिटी मेंबर चैतन्य किल्लेकर यांच्या हस्ते आणि पुढील संघ रत्नागिरी रायजिस्तानचे कप्तान जितेंद्र नेवरेकर यांना देण्यासाठी लहू कुर्जुनकर या पुढे. सन्मान चिन्ह लहू कुर्जुनकर, लहू कुर्जुनकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. जोरदार टाळ्यांनी कडकडाट घ्या. आणि पुढील संघ पुढे मिक्स टीम पुढील संघ इलाइट 11 स्टार मिक्स टीम पुणे, मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, धामापूर म्हणजे पूर्ण विश्वकर्मा नातीच्या समाजांना घेऊन चालणारा कप्तान दिनेश नेवरेकर यांना सन्मान चिन्ह देत आहेत पंकज नेवरेकर. आणि आता फायनल मॅच मध्ये 11 जण नाही ना, 11 जणांना देऊया. 11 जणांना जे आहेत हे सामनावीर नंतर ते इलाइटचे कोण कोण आहेत, इलाइट 11 टीमचे कोण कोण आहेत, सन्मान चिन्ह हातात घेऊन फोटो काढा फटाफट. या पुढे या. फायनल मॅच श्री विश्वकर्मा चॅम्पियन ट्रॉफी सन 2025 पर्व पहिले विजेता संघ मार्टी आले आणि ह्या सामन्यातील सामनावीर म्हणून त्यांचे कप्तान सागर किल्लेकर 3 बॉल मध्ये 7 सामनावीर त्यांना घोषित करण्यात आले विजयानंद यांच्याकडून. जोरदार टाळ्याने कडकडाट करा सागर किल्लेकर यांच्यासाठी. खरोखर उत्तुंग अशी कप कोणाचा द्यायचा, कप कोणच्या हस्ते द्यायचा आहे. गोलंदाज आता बेस्ट बॅट्समन यश संतोष वाडकर. यश बेस्ट आणि ह्या टुर्नामेंट मध्ये बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाजी ज्याने फक्त ट्रॉफी पण देणार नाही. सर्टिफिकेट काय बोलणार. बेस्ट बॅट्समन त्याने 3 इनिंग केले. जय हनुमान सिंह. आणि ह्या टुर्नामेंट मधला बेस्ट बॅट्समन म्हणून याचा पारितोषिक जाणार आहे ज्याने 3 मॅच मध्ये 59 धावा केलेल्या आहेत आणि रन रेट पण चांगला आहे ऍव्हरेज असा यश संतोष वाडकर यांना बेस्ट बॅट्समनचा पहिला पारितोषिक जात आहे. यांना जितेंद्र नेवरेकर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे पहिलं पारितोषिक बेस्ट बॅट्समन यश वाडकर. खूपच सुरेख फलंदाजी केलेली आहे. पुऱ्या टुर्नामेंट मध्ये 59 धावा केलेल्या आहेत. अतिशय सुंदर अशी बॅटिंगचा नमुना पेश केलेला आहे. आणि पुढील जे आम्ही बक्षीस देणार उत्कृष्ट गोलंदाज आहे विघ्नेश कृष्ण वाडे. 3 इनिंग मध्ये 8 विकेट घेते. उत्कृष्ट गोलंदाज ज्याने 3 मॅच मध्ये 8 विकेट घेतलेले आहेत असा विघ्नेश वाडे याला. आणि त्याला पंकज नेवरेकर यांच्याकडून देण्यात येणार आहे. पंकज नेवरेकर यांच्या हस्ते. खूपच सुरेख विघ्नेश वैदान उत्कृष्ट गोलंदाज 8 विकेट घेतले. पुन्हा टुर्नामेंट मध्ये 8 विकेट जबरदस्त अशी कामगिरी केलेली आहे त्यांनी. फिल्डिंग आता पुढील बक्षीस आहे
पण त्याला काय सर्टिफिकेट कडे नाही सांग फिल्डिंग केली त्याने ज्याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षक केलेला आहे आणि असे उत्कृष्ट कॅच घेतले त्याने. आणि उत्कृष्ट कॅच देखील घेतले टुर्नामेंट मध्ये. असा सौरव दामोदर वाडे याला ते ऋतिक नेवरेकर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि एक कॅच घेतली होती. इंटरनॅशनल मॅच साठी त्याने कॅच घेतली होती. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे. त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. आणि ह्या पुऱ्या टुर्नामेंट मध्ये ज्याने श्री विश्वकर्मा चॅम्पियन ट्रॉफी सन 2025 पर्व पहिले ह्या मॅच मधील ज्यानं बॅटिंग फिल्डिंग गोलंदाजी याच्यामध्ये उत्कृष्ट असं कामगिरी केलेली आहे. ओळखा कोण असेल तो? कोण? वेदांत. तुम्ही कोण बोलताय? बरोबर, वेदांत महेश नेवरेकर. अतिशय उत्तम अशी कामगिरी. मॅन ऑफ द सिरीज यांना बक्षीस देत आहे कुलदीप वाडकर यांच्या हस्ते देण्यात येत आहे. वेदांत आणि वेदांत नेवरेकर याचा खास करून मी अभिनंदन करतो, कारण मी देखील एक नेवरेकर आहे आणि तो देखील नेवरेकर आहे. वेदांत खूपच चांगला सगळ्या केलेला आहे तिने. विनर टीम साठी सिद्धी सुरेंद्र वाडे यांच्यातर्फे 1000 आणि प्रथमेश अशोक किल्लेकर यांच्याकडून 1111 विनर टीम साठी घोषित केलेला आहे. त्यांचे सर्वांनी स्वागत करा. खूपच छान. आणि आपल्या समाजावरती सर्व बांधवांनी देखील खूपच सपोर्ट केलेला आहे. आता जे काय सर्टिफिकेट अच्छा, आपल्या कमिटीचे मंदार वाडकर, कमिटी मेंबर मंदार वाडकर यांच्या हस्ते सर्वांना मेडल आणि सर्टिफिकेट देण्यात येते. उपविजेता आणि विजेता या संघासाठी सर्वांनी पहिला संघ विजेत्यावाल्यांना दिले. पहिला उपविजेता सन्मान चिन्ह आणि अभिषेक वाडकर, साजन वाडकर, संचित सुभाष वाडकर, अरमान संजय वाडकर. एकेकाने लाईन मध्ये नाव मी पुकारतो फक्त, कुठल्याही नावाने काहीच प्रॉब्लेम नाही. आपण अरमान मयूर मंगेश वाडकर. एक एक नावच घेऊया. आता कोण येते पुढं? निलेश मोहन वाडकर, विक्रांत वाडकर, संजय दादाचा मुलगा विक्रांत, सुकेत मला आवडता प्लेयर सुकेत देवदास वाडकर, प्रफुल्ल अविकर वाडकर, प्रफुल्ल तन्मय विजय देवलाटकर, श्लोक मंगेश बोंडवलकर, मंगेश बोंडवलकरचा मुलगा श्लोक झाले सगळे.
आता विजेता संघ महाराष्ट्र संघाला सर्व त्यांचीच आहे. मेडल आणि सर्टिफिकेट देण्यात आहे. मी त्यांची नावं घेईन एक एक क्लिअर पुढे या. मंडळ इथेच थांब. मंडळ तिकडेच ते सर्वांना त्यांचीच राहिला. संचित वाडकर, साजन वाडकर. आता विजेता संघ त्यांची मी नाव म्हणतात तिथेच थांब. एक एक नाव सांगतो तुम्ही यापुढे. चैतन्य राजेंद्र किल्लेकर, रायगडचा बादशाह. लहू मधुकर कुडकुंकर, वय वर्ष 45, बुजुर्ग खेळाडू, तरुणाला लाजवेल असा खेळाडू. आशिष दिलीप वाणे. अंकुश कुर्दुलकर. श्रवण राजेश किल्लेकर, माझ्या मित्राचा मुलगा राजेश किल्लेकर. श्रवण राजेश किल्लेकर. पुढे बघा. सागर सुधीर. अक्षय दीपक. या कमिटीतर्फे भरपूर कौतुक करतोय. आता उपविजेता संघ गावदेवी माजी त्रिमुख भराडीन संगमेश्वर निधेवाडी. कॅप्टनने पुढे यायचंय आणि श्री शैलेश कुर्दुणकर यांना मी विनंती करतो की त्यांनी हे चषक कॅप्टनला सुपूर्द करावा. सगळे उपविजेता आहे तो. सगळे आणि या श्री विश्वकर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीचा पर्व पहिल्या स्पर्धेचा 2025 या सालातला विजेता मार्टियल एस.एम. अंजनवेल. ते कोणतीच मॅच हरलेले नाहीत. त्यांच्या कॅप्टनला मी विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि श्री प्रभाकर शिवराम वाडकर यांना मी विनंती करतो की त्यांनी ते पहिलं पारितोषिक द्यावं. हे पारितोषिक प्रायोजित केलेलं आहे श्री चंद्रकांत शिवराम वाडकर यांनी.
हॅलो हॅलो श्री विश्वकर्मा चॅम्पियन ट्रॉफी सन 2025 पर्व पहिले याचे मानकरी ठरलेले आहेत माटीवाल हे संघ यांचे खास करून स्वागत. पहिले मानकरी ठरले आहेत अंजनवेलचे माटीवाल हे संघ यांचं अभिनंदन. आणि ह्या पर्वातील पहिले विजेते आहेत अनबिटेड टीम आहे ती. खूपच चांगलं असं त्यांनी कामगिरी या ग्राउंड वरती केलेली आहे. पुन्हा एकदा कमिटीतर्फे त्यांचं स्वागत करतो आणि अभिनंदन. आणि हा प्रोग्राम संपलेला आहे असं आम्ही घोषित करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.